उदय सामंत यांच्या कन्नड शहरातील आगमनावेळी विविध पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले। कार्यक्रमस्थळी पेट्रोल व डिझेल टंचाईच्या प्रश्नावर बोलताना मंत्री सामंत यांनी ही परिस्थिती कृत्रिम नसून राष्ट्रीय संकट असल्याचं स्पष्ट केले। अशा गंभीर विषयावर विरोधकांनी राजकारण करू नये असं सांगताना त्यांनी अशा प्रसंगी राजकारण करणं म्हणजे मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखे आहे अशी तीव्र प्रतिक्रिया दिली। यावेळी त्यांनी कन्नड शहरातील MIDC प्रकल्पासंदर्भातही माहिती देत औद्योगिक विकासासाठी शासन सकारात्मक असल्याचं सांगितले। दरम्यान संदीपान भुमरे यांनी कन्नड औत्रम घाटाच्या रखडलेल्या कामावर भाष्य केले। अनेक वर्षापासून या प्रश्नावर केवळ राजकारण झाले, मात्र आता प्रत्यक्ष कामासाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी नमूद केलं। आमदार संजना जाधव आणि आम्ही सर्वजण घाटाच्या कामासाठी सातत्यानं प्रयत्नशील आहोत असंही भुमरे यांनी सांगितले। कार्यक्रमात स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी छत्रपती संभाजीनगर कन्नड तालुका प्रतिनिधी संतोष खाजेकर यांचा रिपोर्ट। 2018ला छत्रपती संभाजीनगर आणि जालना हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा मतदारसंघ हा महायुतीमध्ये शिवसेनेला सोडला होता। आता त्या मतदारसंघातून त्यावेळेस अंबादास दानवे मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते आणि आता त्या मतदारसंघावर तो मतदारसंघ हा पारंपरिक शिवसेनेचा आहे, परंतु त्या मतदारसंघावर आता भाजप दावा करते। काय सांगा? बघा, कोणालाही कुठेही दावा करण्याचा अधिकार आहे, शेवटी तो पक्ष आहे। पण याचा निर्णय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब, भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि सुनेत्रा वहिनी घेणार आहेत। त्याच्यामुळं आम्ही काय बोलतो याच्यापेक्षा नेते काय बोलतात त्याला महत्व आहे। आणि अजून कुठेही असं वाटप झालेलं नाही। तिघांची बैठक होईल आणि त्याच्यानंतरही वाटप होईल। ते पण एकनाथ शिंदे साहेब ठरवणार। पेट्रोल डिझेलच्या बाबतीमध्ये मी सकाळी देखील पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं, ज्या पद्धतीनं विरोधक आकांतांडव करतायत ते काही केंद्र शासनानं कृत्रिम टंचाई केलेली नाही, हे काही लोकांना भान असलं पाहिजे। राष्ट्रीय संकट जे आलेलं आहे हे काय आणलेलं संकट नाही, हे परदेशामध्ये जे युद्ध चालू आहे त्याच्यामुळे आलेलं संकट आहे। त्याच्यामुळे अशा राष्ट्रीय संकटामध्ये सगळ्यांनी एकत्र काम करणं गरजेचं आहे। अशा पद्धतीच्या वेळी टीका टिप्पणी करणं म्हणजे मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखं आहे। या संदर्भात माझ्या माहितीप्रमाणे आताच मुख्यमंत्री महोदयांची ऑनलाईन बैठक आहे। ती बैठक झाल्यानंतरच मी सांगू शकतो। काल महाराष्ट्र राज्याची खरीप हंगामाची बैठक देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये देखील अनेक निर्णय घेतलेत, परंतु ती आचारसंहिता असल्यामुळे मी सांगू शकत नाही। कन्नड MIDC मध्ये ज्या पद्धतीने शेतकऱ्यांनी भाव मागितलेला आहे तो सरकारला परवडणारा नाही, म्हणून मी आत्ताच भुमरे साहेबांना विनंती केलेली आहे की शेतकऱ्यांची समजूत काढा सरकारच्या दरामध्ये, आणि जर शेतकऱ्यांच्या दरामध्ये फार कमी जर फरक असेल तर नक्की MIDCचा विचार इथं केला साहेब, आताच आपण कन्नडच्या पक्षाबद्दल 2,500 कोटी या ठिकाणी मंजूर झाली। त्याची प्रोसेस म्हणजे आता सध्या टेंडर वगैरे झालेले आहे आणि मला वाटतं सर्वे चालू आहे। सर्वे सध्या चालू आहे आणि लवकरच लवकर आता टेंडर झालेले आहे, लवकरच लवकर त्या कामाला सुरुवात होईल। भूमिपूजनाचा सोहळा होणारच आहे, कारण 2,500 कोटीचं काम आहे। गडकरी साहेब असतील, पंतप्रधान असतील, मुख्यमंत्री असतील, विशेष एकनाथ शिंदे साहेब असतील, हे सगळे आणण्याचा आमचा प्रयत्न आहे। पण अनेक वर्षाची जी मागणी होती, खानदेश आणि मराठवाड्याला ह्या जोडणारा रस्ता आहे, महत्वाचा रस्ता आहे, 2,500 कोटीचा रस्ता आहे। याच्यावर अनेक जणांनी राजकारण केलं, पण मला वाटतं नुसतं राजकारणच झालं, पण काम याच्यामध्ये कोणी लक्ष दिलं नाही। पण ज्यावेळेस संजनाताई निवडून आल्या, मी खासदार म्हणून मला निवडून दिलं, पहिलं काम जर कोणतं हातात घेतलं असेल तर आम्ही औत्रम घाट।